वेलकम टू माय चॅनल रजनीगंधास रेसिपी. असे तुम्ही समोसे तर खूप वेळा केले असतील, पण असे क्रिस्पी खमंग एकदम स्वादिष्ट समोसे नक्की करून पहा. तर मी इथे घेतले 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 1 वाटी कणिक आणि पाव वाटी बारीक रवा. त्याच्यासाठी 2 चमचे कडकडीत मोहन घातलाय. हे बघा, अशी त्याची मूठ वळली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा आपण ओवा हातावर क्रश करून घालू आणि आता हे सारं मिश्रण जरा मीठ घालून छान एकदम मस्त कालवून घेऊ. जास्त एकदम घट्ट पण कालवायचं नाही बरं का. असा थोडासा गोळा हाताला पण हा बघा असा स्मूथ लागला पाहिजे आणि एक 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ. तिथपर्यंत आपण हे सारण इथे बनवून घेऊ. समोस्यासाठी लागणारं कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल, आलं आणि लसूणची पेस्ट घातली, हिरव्या मिरचीची पेस्ट घातली, त्याला जिरं, मोहरी, हळद, थोडासा हिंग घालून मस्त फोडणी केली. वा, त्याच्यामध्ये हिरवा वाटाणा म्हणजे मटार, नंतर बडीशेप, जरा थोडेसे 4 धने, असं सगळं पुदिन्याची 4 पानं असं घालून बटाटे 4 मी स्मॅश करून हातानेच त्याच्यामध्ये घातले. मीठ घातलं. आपल्याला आवडत असेल तर तीळ पण घाला बरं का. तिळाने पण मस्त खमंगपणा येतो. आणि हे सारं मिश्रण आपण मस्त एकजीव करून घेतलं. बघा, आपल्याला आवडत असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता पण घाला, मस्त लागतो. तर हे सारं मिश्रण आपण आता एकजीव करून घेतलेलं आहे. आता मी गोळा घेतला, छान मळून घेतला, त्याचे मी 5-6 भाग करून घेतले आणि त्याच्या मोठ्या अशा पोळ्या लाटून घेऊ. आणि त्या पोळ्या ना आपल्याला आवडेल तसा लहान मोठा आकार. मी पण आज इथे एकदम मिनी समोसे बनवलेले आहेत, बेबी समोसे बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण त्याचे छोटे छोटे समोसे बनवा. त्याला क्रिस्पीनेस मस्त वाटतो. आणि छोट्या मुलांसाठी आज माझी पार्टी आहे. आपण कोणत्याही किटी पार्टीला, कोणत्याही फ्रेंड सर्कल मधल्या कुठल्याही कार्यक्रमाला, लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला, असा कोणत्याही समारंभाला आपण हा मेनू बनवू शकता. छोटे छोटे समोसे बनवून, म्हणजे खूप मोठे समोसे दिले तर मुलं पूर्ण खात नाहीत. त्यामुळे आपल्याला छोटे छोटे आणि क्रिस्पी समोसे दिले की मुलं मस्त अगदी आवडीने एन्जॉय करतात. तर आपणही इथे तसंच करू. इथे छोटे मी समोसे बनवलेले आहेत आणि छान मस्त एकदम भाजी भरून घेतलेले आहेत. बरं, त्याच्यामध्ये मी अजून पण थोडीशी ट्विस्ट आणलेली आहे. म्हणजे मी आता हे समोसे फक्त न बनवता त्याचे चॉकलेट समोसे सुद्धा बनवलेत. हे बघा, आपण चौक पट्टी घ्यायची, त्याच्यामध्ये मधोमध अगदी सारण भरायचं, दोन्ही साईडने थोडीशी अशी ट्विस्ट करायची, थोडस असं त्याला पिळा देऊन मस्त एकदम, हे बघा, ट्रॉफी सारखं आपण इथे बनवून घ्यायचं. चॉकलेट समोसा आकार बघूनच मुलं खुश होतात. तर मी असे आकार देऊन एक छोटीशी अगदी लहान पट्टी घेऊन त्याच्यामध्ये असा आहे बघा, एकदम चॉकलेटचा आकार दिलेला आहे, समोसाचा आकार दिलेला आहे, छोटे बेबी समोसे. माझे सारे समोसे इथे बऱ्यापैकी भरून झालेले आहेत. ते मी आता तळायला घेते. मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता हे सारे आपण इथे तळून घेतोय. दरम्यानच्या काळात काही थोडे मी भरून पण घेते. तर आपणही असे छान छान समोसे, छोटे समोसे बनवा. रजनीगंधा ह्या माझ्या युट्यूब चॅनलवरून आपण हे सारी रेसिपी पाहत आहात. माझ्या रजनीगंधा या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बरं का. आणि आवडली तर आपण आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर पण करा. तर असे माझे समोसे, छोटे समोसे इथे सगळे झटपट बनवून होत आहेत. तिथपर्यंत तेलाला पण ताव येतोय. तर आपण असे हे समोसे, तुम्ही खूप वेळा समोसे केले असतील, पण असे क्रिस्पी समोसे तुम्ही नक्की करून पहा. त्याच्यामध्ये थोडीशी मी तुम्हाला वेगळी पण रेसिपी सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये मैदा आहे आणि रवा आहे आणि कणिक पण आहे. हे बघा, मी इथे थोडी कांद्याची पात, कढीपत्ता, पुदिन्याची पानं, थोडीशी लसणीच्या 4 पाकळ्या, हे सारं मी तेलामधून जरासं फ्राय करून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये मिरच्या पण तळून घेणार आहे. आणि माझ्या आजच्या समोसाची थोडीशी एकदम वेगळी टिप्स आहे, ती मी तुम्हाला शेवटला नक्की सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, आपले समोसे इथे थोडेसे आपल्याला मंद आचेवर तळायचे आहेत. एकदम मोठा गॅस ठेवल्यावर नुसता वरून लाल कलर येतो, आतपर्यंत क्रिस्पी होत नाही. त्यामुळे आपल्याला
फ्लेम मीडियमवर ठेवायचे आणि नंतर लहान करून पूर्ण आतपर्यंत तळून घ्यायचे. आतपर्यंत तळला गेला की छान एकदम कुरकुरीत होतो, क्रिस्पी होतो. हे बघा मी मिरच्या पण आता घालून काढणार आहे त्याच्यामध्ये. छोट्या मुलांसाठी मिरच्या आहेत त्यामुळे मी एकदम तिखट नसलेल्या मिरच्या कवळ्या-कवळ्या आणलेल्या आहेत. मुलं पण एन्जॉय करू शकतात. तर ही माझी रेसिपी आपल्याला कशी वाटते त्याबद्दल नक्की कमेंट करा. ह्या मिरच्या दिसायला मोठ्या वाटल्या तरी एकदम कवळ्या आहेत त्यामुळे बिलकुल तिखट नाहीयेत. आज आमच्या मुलांमध्ये खूप एकदम वातावरण एकदम छान उत्साही झालेलं आहे. त्यांना क्रिस्पी छोटे-छोटे बेबी समोसे खूप आवडतात. त्यामुळे आज आपल्याकडे कार्यक्रमामध्ये खूप धमाल करतायत मुलं. जेवढे बनवते तेवढे संपतायत बघा. पुन्हा-पुन्हा मी बनवते, पण पुन्हा-पुन्हा मुलं त्याचा अगदी आस्वाद घेत आहेत. तर आपणही अशा कार्यक्रमांना नक्की हे समोसे बनवा. शेजारी कार्यक्रम शेजाऱ्यांमध्ये एकत्र तुम्ही गेट टुगेदर वगैरे असताना सुद्धा असा तुम्ही मेनू ठेवू शकता, जो खूप छान लागतो. आणि हे छोटे-छोटे समोसे असल्यामुळे खायला पण मजा येते. पण आता बघा मी त्याच्यामध्ये ना आज थोडंसं मी काळं मीठ, नंतर लाल तिखट जरासं घालते. चाट मसाला पण थोडासा भुरभुरवते. त्यामुळे त्याला ना इतका एकदम लाजवाब चव येते ना, अगदी तुम्ही ही नक्की आवडून करून बघा. एकदम क्रिस्पी समोसा तळून झाला की त्याच्यावर चाट मसाला, थोडीशी लाल तिखट पावडर आणि काळं मीठ याचा वापर थोडासा वरून भुरभुरसाठी करा. थोडीशी कोथिंबीर भुरभुरवा. कढीपत्त्याची 4 पानं तळलेली ती पण घाला आणि मिरची सोबत आणि पुदिन्याची चटणी आणि आपली गोड चिंचेची चटणी याच्यासोबत ह्याचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या. तर ही सारी रेसिपी तुम्हाला कशी वाटते त्याबद्दल नक्की कमेंट करा. हे बघा हे माझे चॉकलेट समोसे किती अप्रतिम झालेत बघा. जराही तेल प्याले नाहीयेत. एकदम क्रिस्पी. तर तुम्ही असे कधी केले आहेत का? किंवा तुम्ही अजून कोणत्या आकारामध्ये समोसे केले त्याबद्दलही मला सांगा. ही रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून बघताय त्याबद्दलही कमेंट करा. तर ही सारी चॉकलेट समोसाची रेसिपी आपल्याला कशी वाटली? छोटी-छोटी असल्यामुळे लहान मुलांना खूप मजा येते हे खायला. आणि ह्याच्यामध्ये मी बेताचंच तिखट घातल्यामुळे अगदी लहान-लहान मुलं सुद्धा ती एन्जॉय करू शकतात. तर रजनीगंधा हे माझं YouTube चॅनल आपण मनापासून बघताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. तर असेच माझे नवीन-नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ही सारी रेसिपी तुम्ही रजनीगंधा या माझ्या YouTube चॅनलवरून पाहत आहात. तर धन्यवाद मंडळी, मनापासून पाहिल्याबद्दल थँक यू.